हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर एमपीएससी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, गट क तसेच राज्यसेवा व सरळ सेवा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचे काही 15 प्रश्न घेऊन आलो आहोत. आपण पार्ट 1 मध्ये ऑलरेडी 15 प्रश्न बघितलेले आहेत. आज आपण पार्ट 2 मध्ये काही 15 प्रश्न बघणार आहेत. आयोगाच्या पेपरनुसार हे प्रश्न असणार आहेत. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा या व्हिडिओचा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर चला मित्रांनो, बघूयात एक एक प्रश्न. प्रश्न पहिला म्हणजे 16 नंबरचा प्रश्न. ऑलरेडी आपण 15 प्रश्न बघितलेले आहे पार्ट 1 मध्ये. आता आपण पार्ट 2 मध्ये 16व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. तर बघा, दिलेल्या पर्यायामधून सत्य नसणारा पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीचा असा पर्याय शोधायचा आहे, जे की या प्रश्नामध्ये दिलेले आहेत. 4 स्टेटमेंट, 4 विधान दिलेले आहेत. तर बघूयात एक एक. बँकिंग रेग्युलेटिंग ऍक्ट 1949 नुसार आरबीआयला देशातील बँका संदर्भात नियमन, नियंत्रण व तपासणीचा अधिकार प्रदान करण्यात आला. बरोबर. 1949 ला आरबीआयला देशातील बँका संदर्भात नियमन, नियंत्रण व तपासणीचा अधिकार प्रदान करण्यात आला. हे ऑप्शन बरोबर आहे. सध्या खाजगी बँकिंग क्षेत्रात 74% एफडीआय ला परवानगी आहे. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला 74% खाजगी क्षेत्रामध्ये परवानगी आहे. तर 20% ही एफडीआय ला सार्वजनिक बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये 20% एफडीआय ला परवानगी आहे. त्याचबरोबर तिसरं स्टेटमेंट बघूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था स्थापनेपासूनच पूर्णतः सरकारी मालकीची आहे. तर या ठिकाणी हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. कारण स्थापनेपासून नाही, तर 1949 पासून जी आरबीआय आहे, 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं, तेव्हापासून ती पूर्णतः सरकारी मालकीची झाली. तोपर्यंत ती सरकारी मालकीची नव्हती. म्हणजे आरबीआय जो ऍक्ट आहे 1934 चा ऍक्ट आहे आणि आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935 ला करण्यात आली. बस एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. पुढचा प्रश्न बघूयात 17 नंबरचा. खालील विधाने अभ्यासा. या ठिकाणी आपल्याला खालील विधाने अभ्यासायची आहे. बघूयात. कराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत व्यक्तीमार्फत केल्या जाणाऱ्या खर्चावर सरकार प्रत्यक्षपणे प्रभाव पाडू शकते. बरोबर. कराच्या माध्यमातून सरकार बचत व गुंतवणुकीवर ही प्रभाव पाडू शकते. बरोबर आहे. राजकोषीय धोरणाच्या महत्वाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे महागाई नियंत्रण होय. आता या ठिकाणी जे तीनही जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ द स्टेटमेंट आर ट्रू. आता या ठिकाणी बघा, जे फिस्कल पॉलिसी आपण त्याला राजकोषीय धोरण म्हणतो ते सरकार राबवत असते, आणि जे मॉनिटरी पॉलिसी आहे आपण त्याला चलनविषयक धोरण म्हणतो ते आरबीआय राबवत असते. मात्र दोघांचे उद्दिष्ट जे आहे ते इकॉनॉमी स्टेबल ठेवणे किंवा मंदी व तेजीवरती नियंत्रण ठेवणे हे या दोघांचे उद्दिष्ट आहे. म्हणून या प्रश्नाचे जे आन्सर आहे ते वरीलपैकी सर्व विधान सत्य आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 18 नंबरचा प्रश्न बघा. देय बँक म्हणजे पेमेंट बँक्स म्हणतो आपण त्यांना, संबंधित खालील विधाने अभ्यासा. आता या ठिकाणी बघा, देय बँक म्हणजे पेमेंट बँक क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही. त्यानंतर देय बँक नचिकेत मोर समितीच्या शिफारशीवरून स्थापन करण्यात आली. बरोबर आहे. आणि भारतीय पहिली देयक बँक जी आहे ती 2013 मध्ये स्थापन करण्यात आली. तर भारतातील जी पहिली देयक बँक आहे ती 2013 नसून ती 2017 ला स्थापन करण्यात आलेली होती. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते फक्त अ आणि ब विधान सत्य आहे. ऑप्शन नंबर 4. तर या ठिकाणी बघा, जी इंडियन फर्स्ट पेमेंट बँक जी आहे ती एअरटेल पेमेंट बँक आहे. ती 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ती खाजगी क्षेत्रातील बँक होती. बरोबर. खाजगी क्षेत्रातील पहिली बँक एअरटेल पेमेंट्स बँक. आणि आपल्याला जर विचारलं सार्वजनिक क्षेत्रातील पहिली पेमेंट्स बँक, तर पोस्ट पेमेंट बँक्स 2017 ला स्थापन करण्यात आली होती. बरोबर. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पेमेंट बँक जी आहे ती डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड देऊ करू शकते, पण क्रेडिट कार्ड देत नाही. बरोबर. ठेवी स्वीकारू शकते, मात्र कर्ज देऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट 19 नंबरचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती योजना किंवा उपक्रम वित्तीय समायोजनाशी संबंधित आहे. बरोबर. तर या ठिकाणी बघा, मुद्रा बँक आहे, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक हे पण आहे, आणि अग्रक्रम क्षेत्रातील कर्ज पुरवठा हा पण आहे, आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे पण आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व. दीज आर रिलेटेड टू फिस्कल ऍडजस्टमेंट. म्हणून जे काही आहे उपक्रम किंवा योजना ह्या ज्या आहे या समायोजनाशी संबंधित आहे, वित्तीय समायोजनाशी संबंधित आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघूयात.
20 नंबरचा प्रश्न बघूयात. आभासी चलनाबद्दल सत्यविधान विचारात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला आभासी चलन म्हणजे काय तर व्हर्च्युअल करन्सी, आपण त्याला आभासी चलन असे म्हणतो. आपण जसं की फोन पे, गुगल पे करतो, डिजिटल ट्रान्झॅक्शन करतो, त्याला आपण आभासी चलन म्हणतो. आता या ठिकाणी बघा, आभासी चलनाद्वारे डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येतात. तर बरोबर, आभासी चलनाद्वारे डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येतात हे स्टेटमेंट जे आहे हे बरोबर आहे. त्यानंतर या चलनाद्वारे केलेले व्यवहार जलद होतात. बरोबर, जलद होतात, फास्ट होतात व्यवहार. जे काही आभासी चलन आहे, ट्रान्झॅक्शन डन थ्रू दिस करन्सी आर फास्ट. ओके. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये आभासी चलन व्यवहारांवर 25%, आता या ठिकाणी जे आहे 25% दराने कर आकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर या ठिकाणी जे आहे ती 30% दराने कर आकारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या ठिकाणी जे आहे तर 25% नसून या ठिकाणी 30% आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते फक्त अ आणि ब हे जे आहे हे राईट आहे. आता 2017 मध्ये काय झालं होतं, 2017 मध्ये सुभाष गर्ग समिती जी आहे ती व्हर्च्युअल करन्सी रिलेटेड स्थापन करण्यात आली होती. बरोबर, 2017 मध्ये सुभाष गर्ग समिती व्हर्च्युअल करन्सी, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट 20 नंबरचा प्रश्न बघूयात. विवाद से विश्वास कायदा 2020 कशाशी संबंधित आहे? तर हा जो कायदा आहे विवाद से विश्वास म्हणजेच काय, तर हा जो कायदा आहे हा प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स या संदर्भात आहे. ओके. नेक्स्ट 22 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या कारणाने अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती निर्माण होते? तर या ठिकाणी बघा, वैधानिक रोखता प्रमाणामध्ये वाढ झाल्यानंतर जी आहे ती मंदीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे SLR मध्ये वाढ झाल्यानंतर मंदीची परिस्थिती ही निर्माण होत असते. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 1 हे असं आहे. आता SLR वाढला की मंदीची परिस्थिती निर्माण होते. बरोबर, म्हणजेच काय तर SLR जर कमी झाला तर मंदीची परिस्थिती दूर होते. आपण एवढं लक्षात ठेवू शकतो, कन्सेप्च्युअल आहे. नेक्स्ट 23 नंबरचा प्रश्न बघा. अयोग्य विधानाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. स्टेटमेंट बघा. व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर आकारला जाणारा दर म्हणजे काय तर बँक दर. बरोबर. त्यानंतर पुनर्खरेदीच्या आश्वासनानंतर प्रतिभूतीच्या व्यवहारावर आकारला जाणारा दर म्हणजे काय तर रेपो रेट. बरोबर, आपण त्याला काय बोलतो तर सेक्युरिटीज बोलतो. प्रतिभूती म्हणजे सेक्युरिटीज. ओके. त्यानंतर बँक दरामध्ये कोणत्याही प्रकारचे आश्वासन नसते, हे पण बरोबर आहे. बँक दरात कोणत्याही प्रकारचे आश्वासन नसते. त्यानंतर रेपो व्यवहारामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे आश्वासन नसते. तर या ठिकाणी जे आहे नसते, तर रेपो व्यवहारामध्ये आश्वासन हे असते. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अयोग्य विधान आपल्याला निवडायचं होतं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे. रेपो व्यवहारामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे आश्वासन नसते, हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट 24वा प्रश्न बघा. वस्तू व सेवा कर परिषदेच्या सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर या ठिकाणी बघा आपल्याला गुड्स म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर केंद्रीय वित्तमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि राज्यांचे वित्तमंत्री यांचा समावेश होत असतो. आता या ठिकाणी जे GST काउन्सिल आहे ते 2016 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं आणि 1 एप्रिल 2017 पासून GST हा लागू करण्यात आला होता. बरोबर. कलम 279A मध्ये GST संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत आणि जे GST काउन्सिलचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय वित्तमंत्री असतात. बरोबर, केंद्रीय वित्तमंत्री हे GST काउन्सिलचे अध्यक्ष असतात. GST हे 3 संदर्भात आकारले जातात. CGST म्हणजे केंद्र सरकारचा असतो, SGST जो की राज्य सरकार त्यावरती कर आकारतात आणि UTGST म्हणजे हा केंद्रशासित प्रदेशाचा असतो. बरोबर. नेक्स्ट 25वा प्रश्न बघा. भारत देशाला जर लोकसंख्येकीय लाभांशाचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावे लागेल? आता लोकसंख्येकीय लाभाचा फायदा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे. बरोबर, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागणार. त्यानंतर तरुणांना कौशल्य म्हणजे स्किल्स शिक्षण प्रदान करणे. त्यानंतर विकास प्रक्रियेत
लोकांचा सहभाग वाढविणे आणि लोकांच्या आरोग्यात सुधारणा करणे. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते वरीलपैकी सर्व हे आहे. इट इज IPITS wants to benefit from the demography dividend. Okay, all of the above. Next, 26 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता कर भारतात सध्या आकारला जातो? तर तो आहे समानीकरण शुल्क म्हणजे इक्विलायझेशन लिव्ही. आता या ठिकाणी बघा, जो मालमत्ता कर जो आहे तो 1985 ला बंद करण्यात आला होता आणि देणगी कर 1998 ला बंद करण्यात आला आणि जो संपत्ती कर आहे, वेल्थ टॅक्स आहे, तो 2015 ला बंद करण्यात आला. आणि आता सध्या भारतामध्ये समानीकरण शुल्क म्हणजे इक्विलायझेशन लिव्ही हा कर आकारण्यात येतो. ओके, नेक्स्ट 27वा प्रश्न बघा. लोकसंख्या म्हणजे काय? डेमोग्राफिक ट्रान्झिशन डॅश डॅश अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. आता या ठिकाणी बघा, जी आहे पहिली जी अवस्था आहे डेमोग्राफी ट्रान्झिशनची जी पहिली अवस्था आहे, यामध्ये काय तर जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. तर का? तर या ठिकाणी एज्युकेशन पण कमी असते आणि हेल्थ म्हणजे आरोग्याच्या ज्या सुविधा आहे त्या सुद्धा कमी असतात. म्हणून या ठिकाणी जे या प्रश्नाचा आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 1, पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. नेक्स्ट 28 नंबरचा प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता या प्रश्नाचा जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 हे आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा जो आहे 2013चा आहे, 2010चा नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3 आहे. आता स्पर्धा कायदा जो आहे 2002चा, तो MRTP कायद्याचे रूपांतर स्पर्धा कायद्यामध्ये झालं होतं, बरोबर, 2002 ला. आणि विमा नियामक आणि प्राधिकरण कायदा जो आहे तो 1999चा आहे, बरोबर आहे. आणि परकीय विनिमय नियमन कायदा जो आहे 1973चा, बरोबर, म्हणजे आपण त्याला फेरा कायदा म्हणतो. 1 जानेवारी 1974 ला फेरा कायद्याची अंमलबजावणी झाली होती आणि फेरा कायद्याचे रूपांतर 1999 ला फेमा कायद्यात करण्यात आले आहे, बरोबर. नेक्स्ट 29 नंबरचा प्रश्न बघा. व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर खालीलपैकी कोणत्या बाबींची नोंद होत नाही? आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे BOP. तर या ठिकाणी चालू खात्यावरती कोणत्या बाबींची नोंद होत नाही म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, जे अल्पकालीन कर्ज असते ते जे आहे ते भांडवली खात्याचा भाग आहे, बरोबर. चालू खात्यामध्ये काय तर वस्तू व सेवा, बरोबर, वस्तू व सेवा, त्याच्यानंतर गुंतवणूक उत्पन्न, त्याच्यानंतर हस्तांतरित देणगी किंवा देणी. ओके, म्हणजे ट्रान्सफर्ड पेमेंट. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते अल्पकालीन कर्ज ऑप्शन नंबर 4 हे आहे. नेक्स्ट नंबरचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे आपला. राष्ट्रीय गुंतवणूक निधी कधी स्थापन करण्यात आला? तर हा जो निधी आहे हा नोव्हेंबर 2005 मध्ये स्थापन करण्यात आला, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड. तर बघा, आज आपण जे काही 15 प्रश्न घेतले इकॉनॉमिक्स या विषयाचे, ते तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.